जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल होताच संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेलं। गावच्या वेशीपासून पालखी तळापर्यंत धोतरांच्या शुभ्र पायघड्या अंथरून माऊलींचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड जयघोष आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या अनोख्या परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामांनी त्याचा प्रसार केला आणि संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्त्व दाखवून दिलं। देव कुठं आहे त्यांच्या ह्या सेवेतनं, सर्व संतांच्या सेवेतनं आमच्या ज्येष्ठ मंडळींना बाबा देवाची सेवा कशी करायची, तर संत तुकारामाला पायघड्या घालण्याचा निर्धार आमच्या ज्येष्ठ मंडळीनं केला आणि त्यांची प्रथा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्हाला ह्या दिवशी एवढा आनंद वाटतो की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरी। वारीचा प्रवास म्हणजे एक आध्यात्मिक अनुभूती मानली जाते। पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी ही महिला वारकऱ्यांवर असते। एकीकडे मुखात विठोबाचं नाव तर दुसरीकडे भाकरी थापण्याच्या आवाजाचा साज आणि वारकऱ्यांच्या मुखी हे जेवण तयार करणं म्हणजे जे मुखी जाणार आहे जेवण ते जेवण तयार करणं म्हणजे ही एक सेवाच असल्याचा भाव, म्हणजे थेट माऊलींच्या पायाशी ही सेवा आपण रुजू करतो अशी भावना या सगळ्या महिलांच्या मनात असते। आपण बघतोय की जेवण बनवता सुद्धा किती आनंद आहे या माऊलींच्या चेहऱ्यावर की गाणं गात गात जेवण बनवतात। आपण ऐकूयात। मुकामाला बाई पहिल्या मुकामाला पहिल्या मुकामाला बाई पहिल्या मुकामाला गेली वाळूची पिंड आली राऊळात दिंड आली राऊळात दिंड बाई माझ्या ज्ञानोबाची आली राऊळात दिंड आली राऊळात दिंड इसऱ्या मुकामाला बाई तिसऱ्या मुकामाला तिसऱ्या मुकामाला बाई तिसऱ्या मुकामाला आडवी लागली बोसरी आरती करावा तिसरी आरती करावा तिसरी गवळण म्हणती गवळणीला ग साईबाई गवळण म्हणती गवळणीला ग साईबाई पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला पुत्र झाला यशोदेला बाई झाला ग झाला बाई झाला। काय सुंदर आवाज आहे माऊली। रामकृष्ण हरी। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून बालाघाटाच्या डोंगर रांगेतील मातकुळी घाटातून वारकरी हरिनामाच्या गजरात वाटचाल करतात। अवघड घाट, चढ उतार आणि संकटाची पर्वा न करता विठ्ठल दर्शनाच्या उडीने वारकरी भक्तिभावाने पुढे सरकत असल्याचं विहंगम दृश्य ड्रोनमधून टिपण्यात आलंय। मातकुळी परिसरात पालखीचं आगमन होताच ग्रामस्थ आणि चिमुकल्यांनी उत्स्फूर्त स्वागत करत भक्तिमय वातावरण निर्माण केलं आणि ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य जी आपण बघताय ती पंढरीकडे गहिनीनाथ गडावरनं पालखी जी आहे ती पुढे निघालेली आहे। अवघड घाट आहे, आजूबाजूला सगळे हिरवीगर्द अशी झाडी आणि त्याच्या मधोमध जाणारा हा नागमोडी वळणाचा रस्ता, जणू काही भक्तीचा प्रवाह जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने किती हा चढ असला तरी या चढाची थकण्याची भावना मनात कुठेही दाटून न येता विठ्ठलाचं दर्शन करायचंय, माऊलीचा जयघोष करायचा, महाराष्ट्राचा वैभव असणाऱ्या या वारीच्या संस्कृतीचा ध्वज आपल्या हाती ठेवून पुढे वाटचाल करायची आहे, हीच भावना मनामध्ये ठेवून वारकरी या नागमोडी वळणातनं वाटचाल करतात। ही नागमोडी वळणं जणू म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे चढ उतार आहेत, वेगवेगळी वळणं आहेत।